प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण सुरुवातीला येशू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण आणि नंतर 12व्या प्रेषिताची निवड या दोन प्रमुख गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. माझी खात्री आहे आपण सर्वजण या अध्ययनासाठी तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाची सुरुवात केलेली आहे. मागच्या कार्यक्रमात ह्या पुस्तकाचा परिचय, लेखकाचा परिचय आम्ही करून घेतला आणि पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांवर आम्ही विचार केला. आज 4थ्या वचनापासून पुढची वचने आम्ही अभ्यासणार आहोत. मी आपणाला सांगितलं होतं श्रोत्यांनो की प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात पुनरुत्थानावर अधिक भर देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात पुनरुत्थानाचं महत्त्व किती आहे हे सुद्धा मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. 4थं वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 4थं वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्यांनी त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. आता ह्या ठिकाणी त्या वाक्याचा शेवट होत आहे जे वाक्य पहिल्या वचनात सुरू झाले आहे. पहिली 4 वचने एकच वाक्य आहे. जोपर्यंत ही घटना घडत नाही तोपर्यंत त्यांनी वाट पाहावी अशी त्यांना आज्ञा देण्यात आली. 5वं वचन सांगतं, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. पुनरुत्थित ख्रिस्ताने दर्शन देऊन त्यांना ह्या आज्ञा दिल्यात. हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पित्याने दिलेले अभिवचन आहे व ख्रिस्ताने पूर्वी त्यांना ह्याविषयी सांगितले होते. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो, हा पाण्याचा बाप्तिस्मा जो एक धार्मिक विधी आहे तो धार्मिक विधी नाही, हे फार महत्त्वाचे आहे. एक पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. 2ऱ्या अध्यायात आम्ही पाहू की जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचे आगमन झाले तेव्हा हे लोक पवित्र आत्म्याने भरले. सेवेसाठी पवित्र आत्म्याने भरले जाणे फार आवश्यक होते. पवित्र आत्म्याने भरणे दर्शविते की पवित्र आत्म्याची जी दुसरी कार्य आहेत ती त्या व्यक्तीद्वारे व्हावीत. 6वं वचन पहा काय सांगतं. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 6वं वचन. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? शिष्यांनी हा प्रश्न विचारला म्हणून अनेक अभ्यासक त्यांच्यावर टीका करतात. त्यांना वाटतं की शिष्यांनी चूक केली. परंतु श्रोत्यांनो, माझा विश्वास आहे की जे उत्तर प्रभूने त्यांना दिले त्यावरून शिष्यांनी चूक केली नव्हती. त्यांचा प्रश्न समर्पक आणि स्वाभाविक होता. त्याने त्यांना दाटले नाही. त्याने त्या प्रश्नाला मूर्खपणाचा प्रश्न म्हटले नाही. लक्षात घ्या की प्रेषित जुन्या करारात वाढलेले होते. त्यांना तेच शिक्षण प्राप्त झाले होते. त्यांनी मसीहाच्या येण्याची प्रतीक्षा केली. त्यांना समजले की मसीहा आहे जो ह्या पृथ्वीवर राज्य स्थापित करणार आणि ही त्यांची एक आशा होती. आता सुद्धा ह्या पृथ्वीची ही आशा आहे. ह्या पृथ्वी संबंधाने देवाचे कार्य अद्याप संपलेले नाही. त्याचा ह्या पृथ्वीसाठी अनंत काळचा उद्देश आणि योजना आहे. ते देवाच्या राज्याविषयी बोललेत ज्यात दाविदाच्या घराण्याची पुनःस्थापना सम्मिलित आहे. पुनरुत्थानानंतर ह्याच गोष्टींविषयी तो बोलला. 3ऱ्या वचनात आम्ही पाहतो की तो देवाच्या राज्यासंबंधीच्या गोष्टींविषयी बोलला. 7वं वचन वाचूया. तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. त्याने त्यांना स्पष्ट केले की राज्य ह्यावेळी स्थापित होणार नाही, तर तो त्याच्या नावाने लोकांना बाहेर काढेल, म्हणजेच मंडळीला. प्रेषितांची कृत्ये 15व्या अध्यायात जेव्हा प्रेषित येरुशलेममध्ये पहिल्या सभेसाठी एकत्रित आलेत तेव्हा याकोबाने ह्याच वास्तविकतेकडे निर्देश केला. वाचूया श्रोत्यांनो. प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय 14 ते 18 वचने. प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय 14 पासून 18 वचने. परराष्ट्रीयातून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे आणि ह्याच्याशी संदेष्टांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की ह्यानंतर मी परतेन व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करेन, ह्यासाठी की शेष राहिलेल्या माणसांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे
त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. श्रोत्यानो, आज हेच परमेश्वर करीत आहे. अन्य जातीच्या लोकांना तो स्वतःच्या नामास्तव ह्या जगातून बाहेर बोलावित आहे. अर्थात जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्यांना. पवित्र आत्मा मंडळी जी विश्वासणाऱ्यांचा देह आहे त्यात त्यांना बप्तिस्मा देत आहे. म्हणून जेव्हा प्रेषितांनी येशूला विचारले की काय तो ह्यावेळी राज्य प्रस्थापित करणार, त्याचे उत्तर होते की ह्या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. अनेक लोक आहेत जे मला म्हणतात की काय तुम्हाला वाटतं की प्रभू लवकर येईल? होय श्रोत्यानो, माझा विश्वास आहे की तो लवकर येईल. तरी सुद्धा आपणाला तसे सांगण्याचा माझ्याजवळ काहीच अधिकार नाही, कारण मला ह्याविषयी माहीत नाही. आमच्या प्रभूने म्हटले की ती वेळ व ऋतू जाणून घेण्याची तुम्हाला गरज नाही. हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा भाग नाही. मी भविष्यद्वाण्यांवर विश्वास ठेवते, तरी सुद्धा एखादी व्यक्ती त्यावर अधिक भर देऊ शकते. विश्वासात वाढण्यासाठी, बळकट होण्यासाठी आम्हाला भविष्याच्या अभ्यासापेक्षा अधिक काही आवश्यक आहे. मग आज आमचे काय काम आहे? लक्षात घ्या, प्रभूने त्यांना धमकावले नाही. त्याऐवजी त्याने दाखविले की त्याच्या मनात दुसरे काही आहे. आमच्यासाठी करण्यासारखे दुसरे काही आहे. वेळ किंवा ऋतू जाणून घेणे आमच्यासाठी आवश्यक नाही. देवाने ते स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे, परंतु आमच्यासाठी ही आज्ञा आहे. 1 अध्याय आणि 8 वचन सांगतं, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. श्रोत्यानो, आज सुद्धा ही आज्ञा आम्हा सर्वांना लागू पडते. ती संपूर्ण मंडळी किंवा एका समूहाला नाही, तर व्यक्तिगत प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलेली आज्ञा आहे. ही खासगी एक व्यक्तिगत आज्ञा आहे. ह्या लोकांना पवित्र आत्मा येऊन मंडळी स्थापित करण्याआधी देण्यात आली होती. तुम्हाला व मला देण्यात आलेली ही स्पष्ट आणि सरळ आज्ञा होय. जगाला सुवार्ता सांगण्याचे कार्य तुमचे आणि माझे आहे. मंडळी सुवार्तिकांना पाठविल असे म्हणून स्वस्थ बसणे आमच्याकरिता योग्य नाही. प्रश्न हा आहे श्रोत्यांनो, की काय आपण देवाचे वचन, त्याचे शुभवर्तमान, त्याची सुवार्ता गाजवित आहात? देवाच्या वचनाची साक्ष देण्यास आपण पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेला आहात काय? काय आपण व्यक्तिगतपणे ह्यामध्ये भाग घेत आहात? आज अनेक लोक वेळ व ऋतू ह्याविषयी चर्चा करणे पसंत करतात. घंटोघंटे ते ह्याविषयी बोलणे पसंत करतात, परंतु शुभवर्तमान सांगू इच्छित नाहीत. ही त्याची आज्ञा फक्त प्रेषितांसाठी नाही श्रोत्यानो, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला सामर्थ्य हवे. हे त्याचे आश्वासन होते की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आम्हाला त्याचे मार्गदर्शन हवे. आज जरी वचन सांगणे आमचे कार्य आहे, तरी त्यासाठी आमच्याजवळ सामर्थ्य नाही, मंडळीत सामर्थ्य नाही, परंतु पवित्र आत्म्यात सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा कार्य करतो. प्रश्न हा आहे की काय आम्ही त्याला कार्य करण्याची स्वतंत्रता देतो? पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल असे त्याने म्हटले. आणि तो म्हणतो की तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमची साक्ष ख्रिस्त असायला हवा. तो आमचा केंद्रबिंदू असायला हवा. यरुशलेमेत म्हणजे जेथे आम्ही राहतो त्या ठिकाणी आम्ही त्याचे साक्षीदार व्हायचे आहे. नंतर तो म्हणतो सर्व यहुदियात म्हणजेच आमच्या समाजात, शोम्रोनात अर्थात अन्य लोकांमध्ये आम्हाला त्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे. जरी आमचे त्यांच्यासोबत पटत नाही, जमत नाही, तरी त्यांना सुद्धा वचन सांगायचे आहे. हे शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचायलाच हवे. त्याने म्हटले, जो मजवर प्रीती करतो त्याने माझ्या आज्ञा पाळाव्या. श्रोत्यानो, ही आज्ञा त्याने वैयक्तिक दृष्ट्या दिली आहे. आम्ही हात हायगय करू शकत नाही. ह्यामध्ये आपण किती सम्मिलित आहात? ख्रिस्तासाठी आपली आज काय साक्ष आहे? आता पुढे स्वर्गारोहण आणि येशूचे पुन्हा येण्याचे आश्वासन आम्हाला पाहायला मिळते. 9व्या वचनात तो म्हणतो, 1 अध्याय 9 वचन, असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले. येशूच्या सेवा कार्यात त्याचे स्वर्गारोहण हे अत्यंत महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण आहे. ह्या आकाश युगात हे सत्य एवढे उंच आहे की डोळ्याने दिसत नाही. आम्ही ह्या युगात
आकाशातील प्रवासाच्या गप्पा मारित आहोत. आकाशातील प्रवास हा नवा नाही श्रोत्यानो. येशू वर घेतला, त्याला वर जाण्यासाठी कुठल्याही वाहनाची किंवा यंत्राची गरज पडली नाही. त्याच्या स्वागतासाठी ढगांचा समुदाय सज्ज होता. हे ढग कोणते होते? ओलावा असलेले होते काय? नाही श्रोत्यानो, ते मंडपातील वैभवाने पूर्ण भरलेले, शकेना गौरव असलेले तेजस्वी ढग होते. ज्या महान याजकीय प्रार्थनेमध्ये त्याने प्रार्थना केली, योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय 5 वचनात, की हे बापा, जग होण्यापूर्वीचे माझे गौरव तुझ्याजवळ होते, त्याच्या योगे तू आपणाजवळ माझे गौरव कर. जेव्हा ह्या भूतलावर तो जन्मला त्यावेळेस त्याला बाळंताने गुंडाळलेले होते. जेव्हा त्याने हे जग सोडले त्यावेळेस तो ढगांनी गुंडाळला गेला. पित्याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी ह्या पद्धतीने तो स्वर्गात गेला. श्रोत्यानो, शिष्य हे सर्व काही पाहत होते. तेव्हा 2 देवदूत दिसले. ते मानवी रूपात होते आणि त्यांच्याजवळ महत्त्वाचा संदेश होता.
आणि 11 वचने पहा काय सांगतात. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गलीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. श्रोत्यानो, स्वर्गात गेलेला ख्रिस्त हा वैभवाने स्वर्गात प्रवेशला. हाच ख्रिस्त पुन्हा गौरवाने येताना ह्याच ठिकाणी दिसणार आहे. जकर्या 14 अध्याय 4 वचनात म्हणतो, त्या दिवशी येरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे आणि अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. ज्या जागेवरून त्याचे प्रयाण झाले तेथेच त्याचे आगमन होणार आहे. 12वं वचन पुढे सांगतं, मग येरुशलेमेजवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते येरुशलेमेस परत आले. शब्बात दिवसाची वाट म्हणजे 1 मैलापेक्षा थोडी कमी असे की ज्यामुळे लोकांना तेवढे श्रम पडत नसत आणि राहत्या जागी ते स्वस्त असत. म्हणूनच सर्व वस्ती देवळाच्या अगदी जवळ असे. म्हणजे येरुशलेमेत उपासना करावयास सोयीस्कर होते. सणाच्या वेळी हजारो लोकांनी जैतुनाचा डोंगर रहिवाशासह भरपूर भरलेला असे, कारण मंदिर शब्बाताच्या वाटेवर होते. म्हणून ह्याच परिसरात राहणे लोक पसंत करीत असत. 13 आणि 14 वचने सांगतात, आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमै, मत्ते, अल्फेचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. श्रोत्यानो, मला आनंद वाटतो की येशूची आई मरिया तेथे होती. तिच्याबद्दलची भूमिका आता कळली होती, स्वच्छ होती. येशू देवपुत्र होता. कुमारीच्या पोटी जन्म झाला. जे तिने सांगितले होते त्याचे स्पष्टीकरण झाले होते. शिष्यांची व इतर विश्वासणाऱ्यांची भूमिका ऐक्य, प्रार्थना व वाट पाहणे हीच होती. ह्याची पुनरावृत्ती करणे योग्य नाही. हे वेळेचे बंधन होते, वेळेची मुदत होती. स्वर्गरोहणापासून तर पवित्र आत्मा येईपर्यंत तुम्ही व मी ह्या समयात नाही. ह्या समयाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. आम्हाला पवित्र आत्म्याची वाट पाहत राहायचे नाही. तो साधारणपणे 2000 वर्षांपूर्वी आलेला आहे. नंतर 15 ते 18 वचने सांगतात, त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, बंधुजनहो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर निघाली. श्रोत्यानो, येथे शिमोन पेत्र पुन्हा बोलत आहे. पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी उतरण्यापूर्वी तो बोलत आहे. त्याला पवित्र आत्म्याने भरण्याची आवश्यकता होती. तुम्हाला आणि मला सुद्धा पवित्र आत्म्याने भरले पाहिजे. तो यहुदा संबंधी अनेक गोष्टी सांगत आहे. हो ना श्रोत्यानो, 19 आणि 20 वचने पहा काय सांगतात. हे येरुशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळले म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. स्तोत्रसंहितेत असे लिहिले आहे, त्याचे घर उजाड पडो व त्यात कोणीही न राहो आणि त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. येथे काय झाले हा नेहमीच एक मोठा प्रश्न राहिला. यहुदाची जागा घेण्यासाठी शिमोन पेत्राने निवडणूक करायला हवी होती का? मला तसे वाटत नाही श्रोत्यानो. 21 आणि 22 वचने पहा काय सांगतात. म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे, त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. मला वाटतं यहुदाच्या जागी नवीन प्रेषिताची निवड जी पेत्राने केली ती पवित्र आत्म्याविरहित आणि पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन नसताना केली. पवित्र आत्मा अद्याप दिला गेला नव्हता. मथाई चांगला माणूस होता. प्रेषित होण्याची त्याची पात्रता होती व ह्याचाच अर्थ की पुनरुत्थित ख्रिस्ताचे त्याला दर्शन झाले असले पाहिजे, कारण निवडीकरिता ही गोष्ट अत्यंत आवश्यक होती.
नंतर 23 ते 26 वचने पहा काय सांगतात. तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मथिया ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांची हृदये जाणणाऱ्या प्रभू, हे सेवक पद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव. मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व मथियाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्याला 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. श्रोत्यांनो, मला ह्या घटनेत पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन होते असे दिसत नाही, अथवा चिठ्ठ्या टाकण्यात देखील पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन होते. यहुदाची जागा घेण्यास मथिया एकटाच होता का? मला तसे वाटत नाही. मला वाटतं की त्या काळी यहुदाच्या जागेवर ख्रिस्ताने स्वतःच त्याच्याच वेळी एकाची नेमणूक केली होती. मथियाचे नाव किंवा त्याविषयी काहीच लिहिलेले, त्याच्या सेवेविषयी काहीच आम्हाला पुन्हा कोठेही आढळत नाही. मला वाटतं की पवित्र आत्म्याने जाणून बुजून त्याला टाळले. माझी खात्री आहे की देवाने पौलाची निवड केली होती. आपण हा प्रश्न विचाराल की आपल्याजवळ असं विधान करण्याकरिता काय अधिकार आहे किंवा पुरावा आहे. पौल गलतीकारास काय लिहित आहे ते पहा. गलतीकारास पत्र 1 अध्याय 1 वचन सांगतं, गलतियाच्या मंडळास मनुष्यांपासून नव्हे, मनुष्यांच्या द्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले तो देव पिता यांच्याद्वारे झालेला प्रेषित पौल. पौल म्हणत आहे, मला पित्याने व येशू ख्रिस्ताने निवडले आहे. हे तो कसे म्हणू शकतो? पवित्र आत्म्याने ज्याला त्याने ह्या जगात पाठविले त्या पवित्र आत्म्याने पौलाचे सेवा कार्य हे स्पष्ट दाखवते की तोच यहुदाच्या जागी योग्य निवड होता. मला ठाऊक आहे बायबलचे अनेक टीकाकार माझ्याशी सहमत होणार नाहीत, पण मी माझे विचार आपल्या समोर अगदी स्वतंत्रपणे मांडित आहे. हे खरोखर अद्भुत आहे श्रोत्यांनो की प्रेषितांची कृत्ये हे 4 शुभवर्तमानांना एका ठिकाणी केंद्रित करते. मत्तै पुनरुत्थानाने, मार्क स्वर्गरोहणाने, लूक पवित्र आत्म्याच्या आश्वासनाने व योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याच्या आश्वासनाने. आपली शुभवर्तमाने पूर्ण हे लोक करतात आणि प्रेषितांची कृत्ये हे सर्व 4 मुद्दे एकत्र आणून प्रत्येकाचा उल्लेख करते. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. ह्या अध्यायाचे आपण 2 भाग पाडू शकतो. दुसरा अध्याय 1 ते 13 वचनांमध्ये पवित्र आत्म्याचे आगमन नमूद करण्यात आले आहे. दुसरा अध्याय 14 ते 47 वचनांमध्ये मंडळीच्या युगातले प्रेषित पेत्राने दिलेले पहिले प्रवचन आम्हाला वाचायला मिळते. दुसरा अध्याय 1 वचन सांगतं, नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. 50वा दिवस आला ह्याचे भाषांतर पूर्ती झाले असे सुद्धा करता येईल. जेव्हा 50व्या दिवसाची पूर्ती झाली तेव्हा ते सर्व एका ध्येयाने एकत्र जमलेले होते. प्रथम फळाच्या हंगामानंतर 50 दिवसांनी पेंटेकॉस्टचा दिवस येईल. आपणास आठवत असेल श्रोत्यांनो की लेवीच्या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना आम्ही ह्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो की प्रथम फळाचा सण प्रभूच्या पुनरुत्थानासंबंधी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रथम फळ आहे. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 23वा वचन सांगतं, प्रत्येक आपापल्या क्रमाने प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी होतील ते लोक. वल्हांडण सण प्रभूच्या मृत्यूबाबत सांगतो. करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन, वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. ख्रिस्त बलिदानामुळे वल्हांडणाच्या सणाची पूर्तता येशूच्या मृत्यूत आणि प्रथम फळाच्या सणाची पूर्तता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात झाली. आमचा विश्वास आहे की पेंटिकॉस्टचा सण अर्थात 50वा दिवस कशाचे तरी प्रतिनिधित्व करते. ह्यामध्ये कशाचे तरी पूर्ण होणे आहे. ह्याची पूर्तता म्हणजे मंडळीचा जन्म आहे आणि त्या दिवसापासून मंडळ्या अस्तित्वात आल्यात. ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवसाची पूर्णता झाली किंवा तो पूर्णपणे आला, ह्याचाच अर्थ की ज्याकरिता तो लावून दिला होता, जो मूळ उद्देश त्याचा होता, त्याची पूर्तता झाली. देवाला त्या दिवशी हे लोक अन्नार्पण देत असत. 2 चांगल्या पिठाच्या भाकऱ्या खमीर टाकून अर्पण करीत. येथे मंडळीचे प्राथमिक रूप आणि मूळ प्रगट होते. पवित्र आत्म्याचे आगमन आणि विशिष्ट सेवेकरिता सेवकांना ह्या जगातून पाचारण, ज्यामुळे ख्रिस्ताचे शरीर जी मंडळी आहे तिची स्थापना व्हावी. पवित्र आत्म्याच्या आगमनापूर्वी
5 मिनिटे आधी मंडळी अस्तित्वात नव्हती श्रोत्यानो. पेंटेकॉस्टच्या दिवशी त्याचे आगमन झाल्यावर 5 मिनिटात मंडळीची स्थापना झाली. दुसऱ्या शब्दात, बेथलेम येशूच्या जन्माचे स्थान, तर पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आल्यावर येरुशलेम पवित्र आत्म्याच्या आगमनाचे स्थान झाले. पवित्र आत्मा साक्षात रूपाने आला. विश्वास ठेवणाऱ्यांना बप्तिस्मा देऊ लागला. ह्याचा अर्थ की पवित्र आत्म्याने त्या लोकांची येशू ख्रिस्ताशी ओळख करून दिली, जेणेकरून ते ह्या पृथ्वीवर त्याच्या शरीराचे अवयव व्हावेत. हा एक गहन अर्थ आहे आणि हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. मला खात्री आहे श्रोत्यानो की आजच्या संदेशाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की येशूने जसे आपल्या शिष्यांना सांगितले होते त्याप्रमाणेच सर्व गोष्टी तंतोतंत घडून आल्या. विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला सबळ करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे येशूचे स्वर्गारोहण झाले त्याप्रमाणेच एक दिवस तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येणार आहे आणि हीच विश्वासणाऱ्यांची आशा आहे. प्रियानो, विश्वासणारा म्हणून आज आमचे काय कर्तव्य आहे याचा आपण कधी विचार केला काय? आम्हाला संधी आहे तोवर याचा विचार करून योग्य कृतीची अपेक्षा देव करीत आहे. काय आपण त्यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर. आम्हाला ते धैर्य दे, आम्हाला ते सहाय्य कर की जेणेकरून प्रभूजी तू नेमून दिलेल्या मार्गामध्ये आम्ही दृढ असं राहू शकू. तुझ्या इच्छा आम्ही परिपूर्ण करणारे तुझे आवडते लेकर बनू शकू आणि प्रभूजी आमची प्रत्येक कृती ही तुला आवडणारी अशी होऊ शकेल. आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तो आमचा स्वीकार कर, आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.